हे जे झाड मी तुम्हाला दाखवत आहे आज, की या चैत्र महिन्यामध्येच पाहायला बारीक बारीक शेंगा येत असतात. याचं नाव आहे सोंदळ. आणि सोंदळ हे महादेवाला सुद्धा प्रिय आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय मी तुम्हाला सांगत आहे की ह्या ज्या बारीक शेंगा तुम्हाला दिसत आहेत त्या फार व्हिटॅमिन, कॅल्शियम, प्रोटीन, मॅग्नेशियम असं भरपूर प्रमाणामध्ये याच्यामध्ये व्हिटॅमिन मजबूत आहेत, याच्यामध्ये मौजूद आहेत. आणि हिची भाजी जी आहे हे खास रानभाजी म्हणून आणि इतकी जबरदस्त भाजी याची होते की हे जर आपल्याला भेटत असेल तर आपण जरूर या भाजी या महिन्यामध्ये खाल्ली पाहिजे. आणि याचे जे फायदे आहेत त्याचे फायदे जबरदस्त फायदे आहेत. आणि याच्यामध्ये कॅल्शियमचा स्रोत भरपूर आहे आणि खायला फार सुंदर लागते. पण आता एक महिन्याभराच्या आतमध्ये 15 दिवसात हिला खावं लागते. आजच्या तारखेपासून, आजच्या सिंदखेडच्या यात्रेपासून 15 दिवसात नंतर हे भाजी शेंगा जड होतात, खायच्या योग्य राहत नाहीत. तर आपल्याला जर याची काही माहिती असेल किंवा या कोणत्या नावानं आपण याला नाव या झाडाचं घेत असाल जरूर ते या कमेंटमध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. हे जे झाड मी तुम्हाला दाखवत आहे आज, की या चैत्र महिन्यामध्येच पाहायला बारीक बारीक शेंगा येत असतात. याचं नाव आहे सोंदळ. आणि सोंदळ हे महादेवाला सुद्धा प्रिय आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय मी तुम्हाला सांगत आहे की ह्या ज्या बारीक शेंगा तुम्हाला दिसत आहेत त्या फार व्हिटॅमिन, कॅल्शियम, प्रोटीन, मॅग्नेशियम असं भरपूर प्रमाणामध्ये याच्यामध्ये व्हिटॅमिन मजबूत आहेत, याच्यामध्ये मौजूद आहेत. आणि हिची भाजी जी आहे हे खास रानभाजी म्हणून आणि इतकी जबरदस्त भाजी याची होते की हे जर आपल्याला भेटत असेल तर आपण जरूर या भाजी या महिन्यामध्ये खाल्ली पाहिजे. आणि याचे जे फायदे आहेत त्याचे फायदे जबरदस्त फायदे आहेत. आणि याच्यामध्ये कॅल्शियमचा स्रोत भरपूर आहे आणि खायला फार सुंदर लागते. पण आता एक महिन्याभराच्या आतमध्ये 15 दिवसात हिला खावं लागते. आजच्या तारखेपासून, आजच्या सिंदखेडच्या यात्रेपासून 15 दिवसात नंतर हे भाजी शेंगा जड होतात, खायच्या योग्य राहत नाहीत. तर आपल्याला जर याची काही माहिती असेल किंवा या कोणत्या नावानं आपण याला नाव या झाडाचं घेत असाल जरूर ते या कमेंटमध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार. आज आम्ही आलेलो आहोत इकडे चांदूरच्या एरियामध्ये मेळावर. आणि हे माझे मित्र माझ्यासोबत आहेत, पाटीलनाथजी. आज आम्ही आलेलो आहोत पुन्हा एका रेसिपीसाठी जे गोंधन ज्याला म्हणतात. आणि हे गोंधनचं झाड हे बघा, त्या गोंधनच्या फुलाची सुद्धा भाजी खातात. आणि हे झाड मी बारकाईने पाहून घ्या आता. नमस्कार मित्रांनो. त्या दिवशी मागे तुम्हाला एक व्हिडिओ टाकला होता मी, जे सोंदळचं झाड होतं. आज आम्ही त्याच्या शेंगा प्राप्त केलेल्या आहेत. हे पहा, हे आहे सोंदळ. आणि याच्यामध्ये कॅल्शियमचा स्रोत भयंकर असतो. सोंदळची शेंग आणि याच महिन्यामध्ये तुम्हाला खायला भेटेल फक्त. आता याच्यानंतर हे वांद्रं याला खातात. तर याच्यामध्ये मॅग्नेशियम असतेच, कुठल्या हिरव्यामध्ये प्रोटीन असते, कॅल्शियम असते. आणि याची भाजी करण्याची जी रीत आहे, आता पूर्ण व्हिडिओ पहा तुम्ही. याची भाजी कशी करतो आम्ही आता. तर एक वनभाषीमध्ये बसते हे. आणि महादेवालासुद्धा प्रिय आहे याचा पाला. तर त्याच्यावरसुद्धा याचा पाला वाहतात. आणि याच्यात रोगापासून आणि बिना केमिकलचं जंगली रानभाज्यातला एक भाजी मोडते हे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आम्ही कशी बनवतो त्या पद्धतीनं बनवून. जरूर आपल्याकडे जर झाड असेल तर तुम्ही खाऊ शकता. आणि तुम्ही याला कुठल्या भाषेमध्ये ओळखता आणि याचं अधिक काय फायदे आहेत हे तुम्ही जरूर आम्हाला सांगा. तर चला व्हिडिओ पूर्ण पहा. शमी या नावानं सुद्धा ओळखल्या जाते. आणि विशेष करून आता हे झाडं फार कमी झालेले आहेत. आणि शरीराचा दाह कमी करण्यासाठी आणि मुळव्याधीसाठी, स्किन डिसीजसाठी या शेंगांच्या भाजीचा वापर केला जातो. भाजीचा नाही, शेंगांचा बी वापर केला जातो. त्याप्रमाणे याचे लोणचेसुद्धा बनते. असे लोणचे करूनसुद्धा आपण याला खाऊन घरात ठेवू शकतो. तर हे झाडं फार कमी होत आहेत. याचे शेतकरी लोकांनी आपल्या शेतीच्या धुऱ्यावर हे झाड लावावे. आणि संबंधित जे पंजाबराव कृषी विद्यापीठ आहे, अनेक प्रकारचे जे वनराई क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आहेत किंवा त्या संदर्भात त्यांनी शमीचे झाडं हे आपल्या शेताच्या परिसरात वाढवावे, जेणेकरून पुरातन पारंपरिक वनस्पतीचा जो नष्ट होत आहे त्यांना जगवण्याचं काम केलं पाहिजे. तर आम्ही हे धुणून आणलेले आहेत. आणि याची भाजी हरवर्षी आम्ही खात असतो. आणि उन्हाळ्यातच का खावी, तर याचा थंड गुणधर्म आहे, शरीरातलं दाह कमी करते. तर
अशाच प्रकारचे आपण नवीन नवीन वनभाजी व्हिडिओ पाहण्यासाठी याला लाईक आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपी घेऊन. चला, लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि आपल्याकडे जे माहिती असेल या झाडाबद्दल किंवा या रेसिपीबद्दल आपण या खाली बॉक्समध्ये लिहून आपले नाव असेल पाठवा. धन्यवाद. आणि पुढे भाजी कशी बनते हे सुद्धा पहा. तर ही बनली आता आपली सौंदर्याची भाजी. सौंदळच्या शेंगांची भाजी. आणि हे त्याच्यासोबत आम्ही केलेलं आहे शेवगा, काही सौंदळची भाजी. आणि यांच्या घेऊन आणलं आहे वरण, हे डाळ भाजी आणि हे सर्व मंडळी. हा मेळ आमचा परत आलेला आहे. हे आमचे वैद्य राजेंद्र गुजर आणि हे पत्रकार साहेब प्लस वैद्य अजयजी जागीरदार. हे पाटीलनाथजी MSCB प्लस आरोग्य भोजन तज्ज्ञ. आणि यांनी आणल्या भाकरी. आणि यांनी आणल्या भाकरी. बापा भाकर, कांदा. आणि हे वैद्य उमेश शेडके. आणि माझा परिचय तर तुम्हाला नेहमीप्रमाणे आहेच. आता मी सौंदर्य भाजीचा आनंद घेत आहो. अशा प्रकारचा आनंद लुटण्यासाठी संपर्क करा आणि वेगवेगळ्या ठिकाणी भोजनाचा आनंद घ्या. धन्यवाद. चला भेटूया पुन्हा एका रेसिपीसोबत. आता आम्ही छान जेवतो. एक नवा मेंबर लेट्स कमर्स हे सुद्धा आलेलं आमच्या सामील झाले. आता लेट झाले थोडे सामील. शेंगाची भाजी केली त्याच्याबद्दल आपण यांची आता कसं वाटलं तुम्हाला शमीची भाजी? शमीच्या शेंगाची भाजी का? हां 43 इयर्समध्ये पहिल्यांदा खाल्लेली भाजी आहे. आयुष्यात अशी चव आजपर्यंत कधी पोटात गेली नाही. मग त्यामुळे ती युनिक वाटली आणि अनुभव खूप छान होता. आणि आपला जे वनभोजनचा आनंद तो दुगणित केला त्यांनी. मग त्याला दुग्नीत करून टाकला. हां. ओके. आणि हे आमचे जागीरदार साहेब, तुमचा काय अनुभव बोलते आमच्या सावलीचे तुमच्या चेहऱ्यावर? कसं वाटलं तुम्हाला आपली आजची वनभोजनचा आणि शमीची भाजी? एकदम नंबर 1. पहिल्यांदा 56 वर्षामध्ये पहिल्यांदा ही भाजी पहा, 56 वर्षानंतर पहिल्यांदा यांनी शमीची भाजी खाल्ली आणि मी खाल्ली 3 वर्षानंतर. हां. तर त्या शोधात गेलो आम्ही. तुम्ही पाहिलंच आता आम्ही कुठे कुठे फिरलो तर. पार्टी एकदम छान झाली आणि वनभोजन एकदम मस्त राहिलं. अच्छा, वारंवार हे गोष्ट व्हायला पाहिजे. हा, चांगला आनंद आला. अच्छा, काय म्हणता तुम्ही? बसा. मी 65 वर्षानंतर खाल्ली. ओके हाली बसा. पहिल्यांदाच. हां, हो 65 वर्षानंतर. 65 वर्षानंतर शमीची भाजी पहिल्यांदा खाल्ली. हा आणि कसं वाटलं मग? एकदम झकास. झकास बिलकुल. काही अंदर जळजळ फडजळ काही नाही. काहीच नाही. हां, तुम्ही काय म्हणता? खाल्ल्या काही. हॅलो, आमचं काही नाही. ओके, एकदम काम. ओकेच काम आहे फक्त. कशी वाटली तुम्हाला शमीची भाजी आणि आजचा आपलं ह्या काय म्हणतो तुमचा अनुभव आहे? किती दिवसांनंतर खाल्ली? जोरदार. हे दुसऱ्यांदा खाल्ली. किती वर्षानंतर? 3-4 वर्ष झाली. काही लोकांना 60-65 त्याच्या लाईफमध्ये पहिल्यांदा खाल्ली असे बी म्हणतात. हे आपण भाग्यवान. हां. आणि तो हे पहिली फारच खाल्ली. पहिली बार खाल्ली. किती वय किती आहे माहित बी नाही. हां, काय आहे माहीत बी नाही. भाजी हे बा हे शमीचं ते. ओके. मला वाटलं